हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सौगत नाथ सौगत नाथ सौगत. तर गेल्या गुरुवारी आपण एकादशीबद्दल जाणून घेतलं बरोबर. याच मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला प्रत्येकाच्या मनात शंका असतात, अनेक भीती असतात, अनेक प्रश्न असतात. तर्ककुतर्क नसतात. तर्ककुतर्कांची उत्तर देत तुम्ही बसत नाही. लक्षामध्ये अशा समस्या वाटतात की बाबा अध्यात्म मला काही समजावून घ्यायचं आहे, काही कळत नाही, त्याची उत्तरं पहिले काही 7-8 प्रवचनं मी देणार आहे. मग आपण रेग्युलर कोर्सला आपल्या सुरुवात करू. ओके. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. परत मागच्या वेळेस आपण गोष्टच ऐकली ना, एक देवी एकादशीची. आज आपण गोष्ट ऐकायची एका भक्ताची. आणि भक्तांची कथा ऐकायला मला खूप आवडतं आणि सांगायलाही खूप आवडतं. आता जो भक्त आहे तो हिंदी भाषिक भक्त होता. उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेला होता, काशी परिसरात जन्मलेला होता. त्याचं खरं नाव काय आहे कोणालाच माहीत नाही. कोणून काय 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 सांगत राहतं. पण तो भक्त अढैया नावाने प्रसिद्ध आहे. अढैया 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 म्हणजे अडीच. आमच्या लहानपणी आम्ही शाळेत पाढे म्हणायचो. तुम्ही किती तरुण पोरं म्हणता मला माहीत नाही. बे के बे, बेदुनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8. सगळ्यात कठीण 29चा पाढा, 28चा पाढा, 27चा पाढा, 25 पर्यंत यायचे. याच्या पुढे जरा कठीणच असायचं. करत पुढे जायचं. 30चा पाढा परत सोपा. पण तेवढंच नसायचं. पावकी असायची. 1 पाव पाव, 2 पाव अर्धा, 3 पाव पाऊण, 4 पाव 1 अशी पावकी असायची. मग निमकी असायची. मी अर्धा 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 1 निम्म निम्म, 2 निम्म 1, 3 निम्म 1.5 बरोबर. नंतर पाऊणकी असायची. ती मला येतच नाही, ती फक्त सुशिद्धा नाही येते. मग सवाईकी असायची, मग 1.5 असायची, मग 2.5 असायची. अरे काय असंच सगळं असायचं. 2.5 म्हणजे 2.5. याला अढैया का म्हणायचं आहे? कारण हा जे काही करायचा की जे काही बेसिकली खायचा, आपण आता आजच्या किलोच्या भावात बोलूया, किलोचे शब्द बोलूया. तर सगळं घेतलं तर 2.5 किलो खायचा किंवा 2.5 किलो प्यायचा, 2.5 लिटर प्यायचा. या उसाचा रस प्यायचा झाला तर 2.5 लिटर पिणार, दूध प्यायचं झालं तर 2.5 लिटर पिणार, भात खायचा झाला तर 2.5 किलो खाणार, पोळ्या खायचा झाला तर 2.5 किलो खाणार. आलं म्हणे. म्हणून त्याचं नाव सगळ्यांनी अढैया ठेवलं होतं. होतं काय, त्याचे आई वडील गेले तर याची संपत्ती बऱ्यापैकी चांगली होती. म्हणजे एवढा खात पीत होता तरी देखील पैसे चालू होते. पण हळूहळू काय झालं की कमाई काहीच करायची नाही, नुसतं खात राहायचं. काय म्हणलं, संपत्ती हळूहळू कमी होत गेली. खायला कोणी मिळणार, एवढ्याला खायला कोण मिळणार. दिवसानं 10 वेळा 2.5 किलो बरोबर. गावाला काही चांगल्या लोकांनी सांगितलं की बाबा एक बघ, इथून थोड्या अंतरावरती वृंदावन धाम आहे. त्या वृंदावन धामामध्ये बरेच संत राहतात, त्यांच्याकडे अन्नछत्र चालतात. त्यामुळे महाराज माझ्या ओळखीचे आहेत, तिकडे माझा भाऊ नोकरीला आहे, त्यांच्याकडे तू जा आणि तिकडे बघ, तिकडे तुझं सोय लागू शकेल. की तिकडे भंडारच पडलेला असतो कायम 24 तास. प्रत्येकाला आल्या गेलेल्या भिकाऱ्याला करायला सुद्धा भरपूर खायला मिळतं, मनसोक्त खाता येतं, तर कोणीही विचारणार नाही. आणि जर तू शिष्य झालास, तुला पाहिजे तेवढं मिळेल, पाहिजे ते मिळेल. म्हणून मी शिष्यच होणार. बघा देवाची रचना कशी असते. खाण्यासाठी का होईना पण शिष्य होण्याची तयारी झाली. तिकडे गेला. पण गेला म्हणजे ठरवलं एक मात्र माणूस की आपण जर ते आपल्याला त्यांनी त्या गुरुनं विचारलं की मला तुम्ही नीट खायला देणार का, मला शिष्य बनायचं, मला पोटं असं असं खायला लागतं सगळं 2.5च्या पडीमध्ये. गुरु म्हणाले नक्की. की गुरु बसले खरेखुरे गुरु होते, थोतांडी असे बाबा बुवा महाराष्ट्रात नव्हते. त्यांनी नीट ओळखलं आणि नीट उत्तर दिलं, हो हो नक्की नक्की. मग तू एककडे तुला प्रत्येक शब्द पाळावा लागेल. तू जे जी प्रॉमिस देशील ते प्रॉमिस, आम्ही जी ऑर्डर करू, आज्ञा देऊ, ती आज्ञा तुला पाळावीच लागेल. त्या दिवसून त्याला 2.5 म्हणून त्याला अढैया, हिंदीमध्ये अढैया अढैया असंच हाकवायला सुरुवात केली. लोक त्याचं मूळ नाव विसरून गेले. आश्रमामध्ये इकडची तिकडची कामं करत राहिला बिचारा. पण मनापासून जे काही करायचं मनापासून करायचं. अगदी जरा कहरा देखील चूक करायची नाही, त्याची अत्यंत कोशिश असायची. हळूहळू भजनात भाग घ्यायला, पण त्याला अजिबात गाता येत नव्हतं, बेसुरं गायचा. लोकांच्या तू तोंड बंद ठेव, तुझ्या एकट्याच्यामुळे सगळ्यांचा रसभंग होतो, अजिबात तोंड उघडायचं नाही. एक दिवस ढोलकं वाजवायला बसला. ढोलकं तर त्याने पहिल्यांदा थाप मारल्याबरोबर एवढा आता 2.5 किलोचा हात ना,
ताबडतोब ढोलकी दोन्ही बाजूने फाटलं. हिला परत ढोलक्यात हात दिला तर तुझी कातडी सोलून काढून आणि ढोलक्याला लावू झालं. भजी गाणं पण नाही, वाजवणं पण नाही. हा मग आम्ही पेटी वाजवतो. पेटी वाजवल्या गेलं सगळेचे सगळे पेटीचे बाजे अलग अलग होऊन बाहेर पडले. म्हणजे ते दाबतो ना पण काय म्हणणार त्याला, मला काय मी पेटी वाजवता येत नाही. ते सगळ्या गोष्टी बाहेर पडल्या आणि ते वाजवायचा हे असतो तोही बाहेर पडला पकवान. त्यानुसार तिकडून हाकलून काढले त्या लोकांनी, इकडे बसायचं नाही. मग म्हणाला टाळ वाजवणं सोपं वाटतं सगळं. मग हा टाळ वाजवायला बसला. टाळावर आपल्यावर एका टाळाचे 4 तुकडे, दुसऱ्या टाळाचे 8-10 तुकडे. तर टाळाला हात लावायचे नाही, अजिबात नाही. आपण टाळी तर वाजवू शकतो, मग काही असेल परंतु प्रयास करतोय मनापासून. प्रत्येक क्षणी अपयश येत आहे, पण शिष्य बनलं आहे ना, मग मला खायला घालताय ना, माझा प्रभू माझे जेवण देतो आहे ना, मला ऐकलं पाहिजे. साधासुद्धा खेडूत आहे, अशिक्षित आहे, गावातून कडून आलेला आहे, पण आहे मनाची भावनामध्ये किती सुंदर, छान, चांगली. ही हावरटपणाची भावना नाही आहे. खाण्यासाठी हावरट आहे, मान्य आहे मला, पण ही जन्मजात सवय त्याला लागलेली आहे. टाळ्या वाजवायला बसतो भजन चालू असताना. तर टाळ्या वाजवतो, एवढ्याच वेळात टाळ्या वाजवायला लागतो की गाणाऱ्याचा आवाज जो ऐकू येत नाही. बाकीचे टाळ मृदुंग वगैरे कशाचा आवाज ऐकू येत नाही. तू टाळ्या वाजवलं तू हात कापून टाकू आम्ही. आता विचार टाळे वाजवता येत नाही, नुसतं बसून राहायचं. संबंध आश्रमात संबंधी भजन चालू असायचं, कीर्तन चालू असायचं. नंतर ह्याला म्हणणं तू असं कर, तू डोळे बंद करून तोंडात मंत्र पुटपुटत राहा. साधा मंत्र या नावमंत्र. त्या लोकांच्या दृष्टी साधा मत, कुठलाही मंत्र साधा नसतो. गुरुने दिला की त्याची शक्ती, गुरुची शक्ती त्याच्यामध्ये येतेच नाही, तो गुरुच नव्हे. तर पण ह्याचं कसं जास्तीत जास्त डोळे बंद केले की 1दा 2दा किंवा 3दा, नंतर हा घोरायला सुरुवात करायचा. आणि एवढ्या मोठ्याने घोरायचा की बाकीचे सगळे डोळे उडून बसते, कोणाचं ध्यान लागायचं नाही. झोपलाच तरी आदरा उभा राहायचं, डोळ्यात पाणी मारत राहायचं. आता करणार काय, उभ्या उभ्याला झोप यायला लागली आणि झोपली परत 2.5 तास घोरत राहणार. त्याच्यासाठी किती हलवा, ह्याला जागच येणार नाही. म्हणजे काय केलं, उलटे उभं राहायला सुरुवात केली, खाली डोक्यावर पाय. काही काय करून आपल्या लोकांना त्रास नको, आपल्याला कानावर तरी पडतील हे शब्द, हे मंत्र, हे भजन. म्हणतो खाली डोक्यावर पाय करून उभा राहतो. आणि ते केल्यानंतर त्यांना सगळ्यांनाच पण बरं वाटतं की आता आपल्याला त्रास होणार नाही. कसलं काय आणि फाटक्यात पाय, ही म्हणे ना, कसलं काय आणि फाटक्यात पाय, तशीच सगळ्यांची परिस्थिती झाली. तो 2 हातावर उभा राहिला होता, खाली डोक्यावर पाय करून. आणि ते केल्याबरोबर त्याचे डोळे मिटले, त्याने घोरायला सुरुवात केली. आणि घोरायला सुरुवात केल्याबद्दल त्याच्या पायासकट तो पुढे आपटला. खाली 10-12 जण चिरडले गेले. ते काय करायला रे, वाचवा 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 वाचवा, बचाव 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 बचाव, हे हलकलो सगळे. ह्याला उचलणार कोण, आणि ह्याचं वजन 250 किलो. आता प्रॉब्लेम झाला. कसं बसं बेंजम ते लोक वाचले नाही. तू उलटा म्हणून उभा राहू नकोस, तू आश्रमाच्या बाहेर जाऊन उभा राहा. आश्रमाच्या बाहेर अजून हा उभा राहिला तर त्याला समोरच सगळे भक्त आणून ठेवले, प्रसाद दिसायला लागले. तशी अशी भूक चाळवायला लागली. तसा तिकडची भांडी सगळी घेऊन भडाभड खायला लागला. खाता खाता भांड्यांचा एवढा आवाज व्हायला लागला आणि सगळ्यांना तो वास यायला नाकामध्ये. मुख्यमंत्री प्रत्येकाचं लक्ष त्या खाण्याकडे जायला लागलं. त्यामुळे ह्याला इथे उभा करून पण चालणार नाही. ह्याला सांगितलं तू आश्रमाच्या बाहेर जर उभा राहा. आता आश्रमाच्या कुठून काय झालं बघा बिचारा, पण तरी तो प्रयास करतोच आहे, काम मागतोच आहे. त्यासाठी आश्रमाच्या बाहेर उभं राहायचं आणि येणारी भटकी कुत्री वगैरे असते त्यांना हाकलायचं काम करायचं. पण आता हा आढही याच ना, ताकद 2.5 किलोचा हात, 2.5 किलो डायलॉग आहे ना, 2.5 किलो हात, बरोबर. तर हा 2.5 किलो हात तसं त्या कुत्र्याच्या पेकड्यात पडायला लागली लाथ किंवा दगड, म्हणजे कुत्री एवढ्या जोरात केकाडायला लागली तिकडची सगळी की बघायला नको. सगळ्यात कलकलाट कुत्री किती करतात आपल्याला माहिती आहे. भुंकून 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 तास. आता त्याला करायचं तरी काय ह्याचं. शेवटी एक जण ठरवून म्हणतो, अरे ह्याला गाई घेऊन रानात पाठवा. इथून जंगल खूप लांब आहे, चांगलं 5 किलोमीटरवरती आहे, आपल्याला काही त्रास होणार नाही. हा बरोबर सकाळी उठतो. हा म्हणतो, हा जी हुजूर, तुम्ही जे म्हणाल ते खरं, मी तेच करणार. फक्त मी गुरं घेऊन रानात जाणार. ह्याने कधी प्रश्नच विचारला नाही कुठला देखील. सांगितलं ना गुरुने करायचं, बस सिंपल. हा गुरं घेऊन निघाला. गुरं घेऊन रानात गेला. मग जातं त्याने सांगितलं, सगळ्यांना माहीत होतं 2.5 किलो भात खातो, 2.5 किलोच्या कणिक लागते, 2.5 किलोची डाळ लागते, सगळं सामान्याला बांधून दिलं.
तर तिकडे जाऊन बनवतो स्वतः. हा म्हणाला मला जे बनवतं त्याचं मी बनवीन, मला हळू शिकवा. हे म्हणणं आम्ही तो नक्की शिकू. त्याला थोडंसं शिकवून पाडून दिलं. हा रानात गेला. ह्याने भरपूर लाकडं बिकडं गोळा केली, चूल बांधली आणि त्याला एकदम आठवण झाली, अरे त्या आश्रमामध्ये आपण जेवायला बसतो ते गुरुजी नैवेद्य दाखवतात. प्रभू श्री त्रिविक्रमाला स्वयं भगवानाला नैवेद्य दाखवतात, नैवेद्य अर्पण करतात. आपण इथे कसं काय करायचं? हां, तर आपण गुरुजींनाच विचारून येऊया. मग बिचारा 5 किलोमीटर धावत धावत परत आला. गुरुजींना विचारलं, गुरुजी काय करायचं सांगा, मी कसं नैवेद्य दाखवायचं? गुरुजी त्याला नैवेद्य कसं दाखवायचं त्याला संस्कृत अजिबात येत नव्हतं. त्याने काय साध्या शब्दात सांग, हे स्वयं भगवान, हे त्रिविक्रम, तुला कुठलं रूप आवडतं? मला राम आवडतो. हां, मग त्याला सांग, रामरूपात ये आणि हा नैवेद्य ग्रहण कर. रामरूपात ये आणि हा नैवेद्य ग्रहण कर. हा धावत धावत परत येतो. अन्नबरोबर शिजलेलं असतं. शिजलेलं अन्न हा त्याने सांगितलं, देव कुठे आहे? देव पूर्व दिशेला आहे. पूर्वेकडे ते भांडं ठेवतो आणि डोळे बंद करतो, मनापासून सांगतो. आणि याला खात्री आहे की गुरुने सांगितलं आहे म्हणे देव येणार आणि देव खाणार. नैवेद्य दाखवायला नाही सांगितलं, नैवेद्य अर्पण करायला सांगितलं, द्यायला सांगितलं आहे. आणि गुरुजी हे पण म्हणे आग्रह कर. हा डोळे बंद करतो, म्हणतो अरे रामचंद्रा ये आणि माझ्याकडून माझा जो मी हा केलेला जो शिजवलेला पदार्थ आहे, खिचडी म्हणा, काय काय जे काय असेल, बिर्याणी जी काय असेल ते तू ग्रहण कर. डोळे बंद करतो आणि त्याला आवाज यायला लागतो, खुरबुड 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 खुरबुड. डोळे उघडून बघतो, साक्षात प्रभू श्री रामचंद्र इकडे बसून त्याने केली खिचडी खात असतात जोरदारपणे. आणि संपत आलेली असते आणि चाटून बसून खात असतात. हा उठून नमस्कार करतो, म्हणतो काय चाललंय काय? प्रभू रामचंद्र आले? मी नाही, हे माझा प्रसाद नक्कीच नाही. हा माझी काय नाही की मला सगळ्यांनी हाकलून काढलेलं आहे. मी सगळीकडून गावातून हाकलला गेलो, आश्रमाच्या प्रत्येक कार्यातून कामातून हाकलला गेलो, आश्रमाच्या बाहेर हाकलला गेलो. ही गुरु मात्र मला हाकलं ते हे माझं नशीब. माझ्यासाठी काय प्रभू रामचंद्र येणार? ही माझ्या गुरुची लीला आहे. या स्वयं भगवंताचीच लीला आहे, बाकी काय नाही. तर नमस्कार करतो. बघतो खायला काहीच उरत नाही बिचारायला. आईला भूक तर जाम लागलेली असते, खाणार काय? तेवढ्यामध्ये बाजूने एक शेतकरी जाताना दिसतो. शेतकरी म्हणतो माझ्याकडे 2.5 भाकर आहे. 2.5 भाकर आहे म्हणा, 2.5 भाकर घेतो आणि आवडतो खाऊन टाकतो. पोळीवर जर बरं वाटलं आश्रमात परत येतो गुरांना घेऊन दुपार संपल्यानंतर आणि मग मात्र पोटभर खातो. 2.5 भाकरी त्याला पूर्ण शक्य नाही आपल्याला, म्हणजे 2.5 किलो खाणाऱ्याला, राईट. मग खातो. दुसऱ्या दिवशी जाताना सांगतो गुरुजींना, गुरुजी मला ना 2.5 किलोच्या ऐवजी 5-5 किलो द्या सगळं. 2.5 किलो आम्हाला, 2.5 किलो मला, बरोबर. बिचारा जीव, भोळा जीव आहे, पण तो प्रामाणिकपणे गुरुला सांगतोय, लपवत नाही आहे काही. स्वतःचं दुर्गुणसुद्धा काहीसुद्धा जसं आहे तसं सांगतोय प्रत्येक गोष्ट. गुरु हसतात, म्हणतात त्याला 2.5 किलो ऐवजी 5-5 किलो द्या. हा सगळं सामान घेऊन जातो. परत खिचडी बनवतो. खिचडी खूप जाम आवडत असते. परत दुपारची वेळ होते, स्वयंपाक झाल्यानंतर हा परत भांडं पूर्व दिशेला ठेवतो. रामचंद्रांना आवाहन करतो, भगवंत या आणि प्रसाद ग्रहण करा. बघतो डोळे बंद कर असताना त्याला आवाज ऐकू येतो. आज खडखडाट पण ऐकू येतो, त्याच्याबरोबर ती किणकिण 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 किण असा वेगळा आवाज ऐकू येतोय. म्हणून बघतो राहिला, ह्या बाई कोण? विचारतो, बाबा ह्या बाई कोण बसले? हे देवा रामचंद्रा. अरे ही जानकी आई तुझी, जानकी माता. मी म्हटलं मला खिचडी आवडली, तू पण ये. आणि ती मला, मग ती म्हणे मला का नको? बघ तुझी आई आहे ती. अरे हो हो देवा, प्रश्नच नाही. झालं 5 किलो सफाच्या आत. जानकी मातेने पण हात मारला. हा परत उपाशी. परत तो शेतकरी दिसला. माझ्याकडे 2.5 भाकऱ्याच आहेत. 2.5 भाकऱ्या खातो, गुपचूप परत येतो. नेक्स्ट डेला निघताना सकाळी म्हणतो, गुरुजी आज मला 2.5 किलो नाही, 5 किलो नाही, 7.5 किलो सगळं द्या. आता 2.5 किलो रामचंद्रांना, 2.5 किलो जानकी मातेला, 2.5 किलो मला. परत जेवण तयार करतो, पूर्व दिशेला ठेवतो. देवाला मनापासून विनंती करतो, देवा या आणि अन्न ग्रहण करा. डोळे बंद करतो तर ढाण ढाण पावलांचा आवाज ऐकू येतो.
मग कोणी जेवायला बसतं, मग परत तसे जोरजोरात आवाज येतात. डोळे उघडून बघतो तर आता हे पती पत्नी पण आणखी एक भलाकोंडी माणूस आहे, तर रागीट चेहऱ्याचा गोरा पान. माझा देव सावळा, रागीट कोण बाबा, पांढरा पांढरा. तर रामाला तो विचारतो, देवा त्रिविक्रमा हे काय, तुम्ही पती पत्नी हे आणखी कोण आणलेत? हा माझा भाऊ लाडका लक्ष्मण. अरे बापरे. हा म्हणतो, बघतो खिचडी सपाच्या 7.5 किलो गेले, हे आपले मस्तबी खातात. आहे नेक्स्ट डे परत तो शेतकरी येतो, 2.5 भाकऱ्या देऊन जातो, 2.5 भाकऱ्या खातो, परत येतो. दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला निघताना गुरुजींना सांगतो, गुरुजींना वाटबत बघत असतं गुरुजी, नाही आज 10 किलो पाहिजे, कारण आणि काय नाही. गुरु म्हणतात ठीक आहे तू काय बोलू नकोस, घे तुला पाहिजे तेवढं घेऊन जा. 10 किलो येतो, 10 किलोचं परत बनवतो. आणि गुरुने सांगितलं सगळ्या अन्नाचं नैवेद्य दाखवायचं असतो, फक्त असं वेगळं देवाला काढून दाखवायचं नाही. 10च्या 10 किलो बिचारते, ते सगळं संपवत आहे तरी तिला 10च्या 10 किलो दाखवतो. मग बघतो जर संपूर्ण घरी जोरच खणखणीत आवाज यायला आला. मग डोळे उघडून बघतो तर श्रीराम, जानकी माता, लक्ष्मण आणि भरत आणि शत्रुघ्न. त्याचा 2.5 किलो कमी पडले ना भरत आणि शत्रुघ्न दोन आल्यामुळे. रामचंद्र म्हणतो, हे काय केलंस तू? त्यांच्यासाठी पण आणायला पाहिजे होतंस ना. मला आणखीन 2 भाऊ आहे, तुला माहीत नाही का? हा देवा मला खरंच माहीत नाही, रे भावांची नावं पण मला माहीत नव्हती. तो लखन मी ऐकून होतो एवढंच, बाकी काय नाही. आणि तुझ्या बाजूला असतो ना देवळामध्ये उभा म्हणून माहिती होता, बाकीचे कोण काय माहीत नाही मला. दुसऱ्या दिवशी परत मग 12.5 किलोवर निघतो. हे जेवतात पण ह्याला काही उरत नाही. मग पुऱ्या दिवशी अधिक 2.5 किलो घेऊन जातो. ह्या आज आपल्याला नक्की खायला मिळणार. बघतो डोळे उघडून सगळ्या सपाचाट, सगळे मग्न आहेत खाण्यापिण्यामध्ये अगदी जोरदार. आणि बघतो काय काय आकृती बसलेली आहे, महावीर हनुमानजी. अरे म्हणजे मग ह्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही. आणि ह्याला फळं वगैरे खूप आवडतात, हा नेहमी फळ खाऊनच राहतो. याला अन्न मिळू दे तुझ्याकडून, या सगळ्या चांगल्या भक्ताकडून. मग मी याला पण घेऊन आलो आहे. हा म्हणतो मला 2.5 किलो नाही, मला 250 किलो लागतं. आता आली का पैसे, उद्या 250 किलोच्या गोण्या कोण घेऊन येणार पाठीवरती? आणि हनुमानजी तर म्हणतात मला आत्ता पाहिजे, मला भूक लागलेली आहे. हनुमंताची भूक ती साध्या गोष्टी थोडीच मिटणार. हा हनुमंताला हात जोडतो, म्हणतो आजच्या दिवस मला नाही, मला आत्ताच्या आता जाय, मला 250 किलो तांदूळ, 250 किलो डाळीची खिचडी करून दे, त्याशिवाय माझं पोट भरणार नाही. हा म्हणे देवा मी कसा जाऊ, मी कसा उजवणं ते मला माहिती नाही. तू मला बोलवलंयस, मी तुम्हाला कुठे बोलवलं? मी तुझं नावच घेतलं नव्हतं. साधा सुद्धा भक्त आहे मी, रामचंद्रानं बरोबर. अरे रामचंद्र बरोबर तू काय म्हणतोस? सहकुटुंब सहपरिवार या. मग मी त्यांचा परिवार आहे, ते त्यांचं कुटुंब आहे, बाजूला बसले ते. हा लक्षामध्ये आम्ही येणारच. हा रामचंद्र मुलं बाळं आहेत, 2 मुलगे आहेत. आमच्या प्रत्येकाला एक पत्नी आहे, आम्हाला प्रत्येकाला 2 मुलगे आहेत. बापरे. आणि हनुमंताचे 250 किलो आता आणायचं कसं प्रश्न पडला. हा बिचारा मरत आश्रमाकडे पोहोचतो. आज तो शेतकरी पण भेटत नाही, 2.5 भाकऱ्या पण देत नाही. आणि गुरुजींना सांगतो माझं नाही, तुम्ही सामान देऊ नका, आधी माझं ऐका. दररोज मी तुम्हाला सांगायला माझं तोंड बंद करता आणि फक्त धान्य जास्त देता. आज माझं ऐका. हे असं येतं तसं येतं तसं येतं तसं येतं. माझा रामचंद्र आला, जानकी आली, लक्ष्मण आला. अहो काय आता आज हनुमानजी आले म्हणजे 250 किलो आण. मी कसं घेऊन जाणार देवा? हे गुरुदेवा सांग मी कसा घेऊन जाऊ? माझ्याकडे काय, आपल्याकडे काय बैलगाडी नाही, काय नाही. आणि काहींच्या गाडीवर सामान लावून देता येत नाही. मी काय करणार? गुरुदेव म्हणतात तो तुझा प्रश्न आहे. महाराज तुम्ही माझे गुरु आहात, प्रत्येक गोष्टीत तुमचं मार्गदर्शनच मला हवं आहे. तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. गुरु म्हणे करशील? नक्की करेन. मग म्हणे ही 250 किलोची गोणी तयार आहे 2, त्या खेचत घेऊन जा आणि आजच्या दिवस तरी तू नैवेद्य तयार कर आणि अर्पण कर, मग पुढचं मी बघतो. हा 250 किलोची पोती तयार असतात, त्यानं दोऱ्या बांधतो, खेचायला बघतो, पण खेचता येत नाही. गुरुदेव म्हणतात हनुमंताचं भजन कर, हनुमंताचं भजन कर. ह्यानं म्हणतो मला भजन येत नाही. श्री गुरु म्हणतात चल मी हनुमान चालीसा म्हणतो, तरी हनुमान चालीसा म्हण.
एक श्रेष्ठ भजन आहे. तो एक गुरूंच्या बरोबर हनुमान चालीसा म्हणतो. गुरु त्याला म्हणतात, हनुमान चालीसा म्हणता जेवढं ओढता येईल, जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. हनुमान चालीसा पूर्ण होईपर्यंत तो 2.5 पावलं पुढे जातो. फक्त 2.5 पावलं पुढे जातो. त्यानंतर डोळे बंद तर चालत राहा. फक्त आपण 2.5 पावलंच पुढे आलो हे लक्षात येतं. आणि डोळेवर त्याचं काय, जंगल आहे, भांडी आहे, सगळ्या रामचंद्रांचा दरबार आहे, त्याने बसले आहेत, सगळे तृप्त आहेत. ह्याच्याकडची 250 किलोची पोती एकदम हलकी झालेली आहेत. ओढू शकतो पण ओढायची गरज नाही आहे. धावू शकतो पण धावायची गरज नाही आहे. जेवू शकतो पण जेवायची गरज नाही आहे. भूक मिटलेली आहे, पोट शांत झालेलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. किती सुंदर गोष्ट आहे मला सांगा. भक्त कसं असावं, गुरुचं कसं होऊन राहावं, तर असं होऊन राहावं. गुरु त्याचं कुठलीही गोष्ट ऐकून घेतो आणि त्यांना माहिती आहे काय होणार आहे ते. पण रामचंद्राने किती सौंदर्याने, किती सुंदरतेने, किती सहजतेने परमेश्वर बघा आपल्याला किती अत्यंत नाजूक हाताने सांभाळत असतो. पण आम्ही ते लक्षात घेत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. हा भक्त अढैया ही कथा वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते वेगवेगळ्या प्रांतामध्ये. पण मेन कथा, मेन जिस त्याचं हेच आहे. हा माझ्यासाठी अतिशय लाडका भक्त आहे, खूप चांगला भक्त आहे, सर्वोत्तम भक्त आहे. आम्ही ते लोक जरा हसतात विनोदाने, येस हसायला काहीच हरकत नाही, कारण अध्यात्म आंबट तोंडाने करायचंच नसतं. पण शिकायचं जे असतं ते मात्र अत्यंत हर्षित अंतकरणाने शिकायचं असतं, की तो कधीच थांबत नाही आणि त्याचा देवही थांबत नाही. त्याचं सगळं देव फस्त करतो, पण शेतकऱ्याच्या रूपात तोच येतो दररोज आणि त्याला 2.5 भाकरी देऊन जातो. आणि देवाकडचा एक कण जरी मिळाला ना तर पोट भरतं. लक्षात ठेवा. हा लक्षामध्ये तो प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र येऊन दररोज शेतकऱ्याच्या रूपात त्याला 2.5 भाकरी देऊन जातो, हे लक्षात ठेवा. आणि हे जेव्हा त्याला त्या अढैयाला गुरुदेव समजावून सांगतात, अरे तो शेतकरी म्हणजे साक्षात रामचंद्रच होता. तो तिथे बसला होता तुझ्यासमोर, तोही रामचंद्र होता. आणि भाकरी तुला देखायला देत होता, तोही रामचंद्र होता. देणाराही रामच आणि घेणाराही रामच. आणि हाच मंत्र अढैया आयुष्यभर पुढे जपत राहिला. देणाराही राम, घेणाराही राम, देनेवाला राम, लेनेवाला राम. बस हे एक हे मंत्र वो जपता. हा एकच मंत्र जपत राहिला आयुष्यभर. आणि अशी 25 वर्षे गेली, 2.5 दशकं गेली. अढैयाच ना, सगळे 2.5 मध्ये. आणि एक दिवस सकाळी हा उठला आणि नेहमीप्रमाणे गुरं घेऊन जा निघाला. आता काय कोण त्याला त्रास देत नव्हतं. एवढे 25 वर्षांनी सुरेख चालली होती. हा भजनं करायला शिकला होता. पण हनुमान चालीसा प्रेमाने म्हणायचा आणि हा जप म्हणायचा, घेणारा राम आणि देणाराही राम, देणाराही राम आणि घेणाराही रामच. हा म्हणत म्हणत चालला होता. आणि एकाही त्याच्या लक्षात आलं की सगळी गुरं जी आहेत ते एका दिशेनंच झाली, प्रकाश दिशेनंच झाला, प्रकाश कमी व्हायला लागला. म्हणून त्याने वरती बघितलं. नंतर त्याचा डोळ्यानं विश्वास बसेना. आणि तो संपूर्ण आकाशवर अंधार पसरलेला आहे. मात्र ह्याला मध्ये नीट दिसत होतो. तो अंधार एवढा होता की त्या गुरूंचा आश्रम जो 5 किलोमीटर अंतरावर होता तिथे सुद्धा अंधार पसरला. म्हणून शोधण्यासाठी कंदील वगैरे घेऊन सगळे आश्रमातले भक्त आणि स्वतः गुरुजीसुद्धा बाहेर पडले. आणि आले तर बघतात काय, आकाशात गरुड आलेला आहे विशाल पंख घेऊन. त्या पंखांच्या सावलीवर काळोख पडला आहे. आणि त्याला विराजमान झालेला प्रभू रामचंद्र मात्र, आहा काय तो जानकी जन मनोहारी धनुर्धारी मज दिसला. जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला. चैतन्यातले वाक्य लक्षात ठेवा. त्या मद्रास वेळेला दर्शन होतं ना तिकडे, तसं दर्शन सगळ्यांना झालं. ह्याच्यामुळे आम्हाला दर्शन झाला विचार करतात न करतात तोच प्रभू रामचंद्रांनी एक हात लांब, एवढ्या उंचावरून त्यांचा हात लांब होतो, लक्षात ठेवा. आणि त्याला सांगितलं, तुझी 2.5 बोटं दे मला पकडायला. अढैयाची 2.5 बोटं पकडली, 1, 2 आणि ह्याला अर्धबोट म्हणतो आपण, आणि अर्ध लहान असतं मग. आणि बोटा उचलून त्याला वरती घेतला. आणि अवघ्या 2.5 काष्ठांमध्ये, म्हणजे 2.5 थोडं समयाचं असं म्हणजे 2.5 मिनिटामध्ये रामचंद्र त्याला गरुडावर घेऊन साकेतला निघून गेले. साक्षात गुरुदेवांनी सांगितलं हात जोडून, अढैया तू खरा संत आहेस. मी जीवनात पाहिला एकमेव संत तू आहेस.
आजपासून तू माझा गुरु झालास आणि मी तुझा शिष्य झालो. कारण जो देव दाखवतो तो खरा गुरु. आणि तू मला माझा देव दाखवलास. मला माझा देव कधी दिसला नव्हता. मला माझा देव समजला होता पण दिसला नव्हता. तुला समजला नव्हता पण दिसला, कारण तुला गुरु समजला होता. आपण पण इतकेच साधे राहूया. लक्षात ठेवा, देवाबरोबर व्यवहारामध्ये जे राहायचं रे तसं राहायचं व्यवस्थित. थोडं कलियुग असल्यामुळे आपलं नीट वागावंच लागतं. कार्यकर्ते वागावं लागतं, थोडी लबाडी करावी लागते, मान्य आहे मला. पण देवाबरोबर मात्र नाही, गुरुबरोबर मात्र नाही. तिकडे अढय्याच असलं पाहिजे. नक्की किती टक्के? सो अढय्या 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 अढय्या. ओके, हे नाव लक्षात ठेवायचं, आयुष्यभर विसरायचं नाही. आलं लक्षामध्ये? कारण ह्याचा एक मोठा संबंध आहे. कबीरदासी काय म्हणतात? ढाई अक्षर, ढाई म्हणजे अडीच. अढय्या हा अक्षा आहे, प्रेमरूप आहे, प्रेममय आहे, प्रेम जगत असणार आहे, प्रेमभक्ती करणार आहे. आलक्ष्यामध्ये आणि साक्षात प्रेमस्वरूप असणार आहे. भगवंताला स्वतःचा करून घेणार आहे. ढाई अक्षर प्यार के, ढाई अक्षर प्रेम के. बरोबर? असा हा अढय्या आहे, विसरायचं नाही. नाहीतर तो प्रेमस्वरूप तुमच्यापासून लांब पळेल, तुमच्याकडे पळत येणार नाही. आणि तुमच्याकडे पळत आलाच, मी गॅरंटी देऊ शकतो नक्की कान उपट्याला नक्कीच येईल. कारण त्याला कान उपट्याला अतिशय आवडतं. 2 फटके मारायला पण आवडतात. पण भलं झालंच पाहिजे आणि भलं करणारच हा त्याचा निश्चय आहे. आ लक्षामध्ये? हरिओम श्रीराम अंबज्ञ. आता एक लहानशी गोष्ट, म्हणजे आता सध्याची काही मेडिकली चालू आहे पुण्यामध्ये, जे आपण आजार ऐकतो की गियाबारी सिंड्रोम, ते गुलियन बिलियन काही स्पेलिंग नाही लक्षात ठेवा. तर ते सायंटिस्ट आहेत दोघं ज्यांनी ह्या आजाराबद्दल एक संशोधन केलं. त्याला गियाबारी सिंड्रोम म्हणतात. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी नावाचा एक बॅक्टेरिया असतो, ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणतात त्याला. त्याने एरवी फक्त काय व्हायचं, तर थोडासा ताप यायचा, डायरिया व्हायचा, मग लूज मोशन्स व्हायची आणि माणूस बरा व्हायचा. पहिल्यांदा गियाबारी सिंड्रोम येत असते. गियाबारी सिंड्रोम म्हणजे काय, तर दोन्ही हात दोन्ही पाय पॅरलाइज होतात एकाएकी एक 4-5 मिनटामध्ये, 10 मिनटामध्ये. आणि मग ते सुधारायला काय काय वर्ष लागतात, काय काही 6 आठवडे लागतात, तरी होतच नाही. अनेक पेशंट व्हेंटिलेटरवर जातात आणि तिथून थेट वरतीच जातात. हा लहान मुलांमध्ये पसरला असतात जास्त आणि मोठ्यांमध्येही पसरतो. तर आतापर्यंत जी काही माहिती हाती आलेली अधिकृतरित्या, त्याच्यावरून मी तुम्हाला एक सांगू शकतो की त्याने सरळ अनेकांनी वाचलंही असेल, व्हिडिओही बघितले असतील. हा बेसिकली बॅक्टेरिया जो आहे तो पाण्यातून येतो. पाणी उकळून प्या, बाहेर जाताना बरोबर पाणी आपल्या घरातलं घेऊन जा, किंवा नाही उकळलेलं पाणी बरोबर घेत आलं तर बाहेरची चांगली बाटली विकत घ्या. तुम्ही तुमची कंपनी निवडा, मी काही एजन्सी नाही घेतली कशाची, राईट. पण उकळलेलं पाणीच नीट प्या किंवा नीट ट्रीट केलेलं पाणी प्या. नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बॅक्टेरिया आणखीन पसरतो तो पनीर, चीज आणि भाताचे सगळे प्रकार. पनीर, चीज, भाताचे सगळे प्रकार, योगर्ट, पॅक कर्ड म्हणजे पॅक केलेलं दही, बटर, मेयोनीज, आणि त्याचप्रमाणे शेलफिश, लॉबस्टर, क्रॅब, प्रॉन्स तिसऱ्या यांच्यामधून पसरतो आहे. तर सध्या ताव मारण्याच्या आधी जरा विचार करा की हे पदार्थ बाहेरचे खाणार नाही, घरी आणून खा, चांगल्या पाण्यामध्ये शिजवून खा. जेवण करताना पाणीसुद्धा गाळून घ्या, ते पाणीसुद्धा थोडं गरम करून उकळून घेतलं तर अधिक चांगलं पडेल. आ लक्षामध्ये कळलं? प्रत्येकाला घाबरायचं कारण नाही. तर कशाला उगीच आपण एक चव चाखली काही दिवसांपूर्वी, बरोबर 2 वर्ष होत आहेत जेमतेम, राईट. 23 साली आपण सगळ्यातून बाहेर आलो, आता 25 सुरू झालं. पण 20, 21, 22 साली काय प्रत्येकाला त्रास झाला आपल्याला माहिती आहे. हा त्रास आजार अधिक डेंजरस आहे, बरोबर. भीती बाळगायची नाही, पण काळजी एवढी घेतली, पनीर, चीज, बिर्याणी, राईस कुठे रस्त्यावर काही खात बसू नका. ओके, घरी बनवा आणि सध्या जास्त करून घरच्याच अन्नावर जोर द्या. आलं लक्षामध्ये? एकदा ती बलाट रहेपर्यंत एवढी काळजी घ्यायची आहे. आणि याचं उदाहरण आज आपण ऐकलं आहे, ते पाळूया. बापू सांगतोय तर ऐकूया, बरोबर.
आपल्याच फायद्याची गोष्ट आहे. खरंच सांगतो मनापासून, मला एकच इंटरेस्ट आहे, माझी बाळं, माझे मित्र आणि माझे भक्त, बस. जे माझ्यावर प्रेम करतात तो प्रत्येकजण हा माझा कन्सर्न आहे. जो माझ्याकडून प्रेमाने अपेक्षा एवढीच ठेवतो की बापू तुमची नजर माझ्याकडे राहू दे, बस, तो माझा झाला म्हणून मी समजतो. आणि त्याची काळजी घेणं हा माझा धर्म आहे, हे माझं कर्म आहे, हे माझं वर्म आहे आणि माझं मर्म पण आहे. आलक्षामध्ये. त्यामुळे बाळांनो, मित्रांनो, काळजी घ्या आणि अढैयाचं नाव कधीही विसरू नका. रात्री झोपेतून उठून विचारलं, स्वतः प्रभू रामचंद्र न्यायाला आले साकेतून, असा भक्त गोड, तर सांगता आलं पाहिजे अढैया. ओके. हनुमान चालिसा शिकला, मंत्र कुठला शिकला? राम मला दे राम. बस आपण पण हा मंत्र शिकूया, बरोबर? तुम्ही राम म्हणा, श्याम म्हणा, काय गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा, साई म्हणा, स्वामी म्हणा, काही म्हणा, तुमच्या आवडत्या देवाचं नाव घ्या, म्हणा, तो मला देतो, तोच देतो आणि तोच घेतो, देणाराही तोच, घेणाराही तोच. एवढा सिंपल मंत्र मनात राहू दे. हा मंत्र जपायची आवश्यकता नाही, हा मंत्र लक्षात ठेवायची आवश्यकता आहे की देणाराही तोच आणि घेणाराही तोच. ओके. हरिओम श्रीराम अंबज्ञ. लव यू ऑल. ओके. लव यू, लव यू, लव माय किड्स.